वेलकम बॅक मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे सध्या पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय चालू आहे तो म्हणजे कुठल्याही ॲप्लिकेशनवर तुम्ही कार किंवा रिक्षा बुक करा, तुम्हाला पैसे हे मीटर प्रमाणेच द्यावे लागतील. ही मीटरची काय भानगड आहे? काय विषय हा? पुण्यामध्ये नक्की हा विषय काय चालू आहे? आणि यातून ड्रायव्हर लोकांचा फायदा होतोय की कस्टमरचा, त्या कंपन्याचा फायदा होतोय? नेमका फायदा होतोय कुणाचा? नेमकं गाळात कोण जाते? नेमकं तोट्यात कोण आहे? आणि याच्यामुळे वाद का वाढतात ते, याच्यामुळे भांडणं का वाढतात ते? सध्या सोशल मीडियावर तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे व्हिडिओ पाहत असाल की ड्रायव्हरवर हुज्जत घालताना, किंवा ड्रायव्हर लोकांचे पण काही व्हिडिओ सोशल मीडियावर येतात प्रवाशांवर हुज्जत घालताना. मीटर प्रमाणे भाडे द्या किंवा जास्त भाडे द्या, असं काहीतरी चालू असतं ते सोशल मीडियावर. प्रवासी एक सांगत असतो, रिक्षावाला एक सांगत असतो. आता नेमकं खरं कुणाचं धरायचं? सोशल मीडिया हे आजकालचा जमाना आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा. तर आपण याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण प्रवाशाची बाजू जाणून घेऊ की प्रवाशांना काय वाटतं. तर सरळ सरळ प्रवाशाची मागणी असती की आम्हाला जे दिसतंय, आमच्या डोळ्यांना जे दिसतंय आम्ही तेच भाडं देणार, तेच पैसे देणार. प्रवाशांचं बरोबर आहे हो. सध्या भाऊ भावाचा नाहीये, बहीण बहिणीची नाहीये, सध्या नातेवाईक कोण कुणाचं नाहीये. आपण तर लांबचे ड्रायव्हर लोक. मग अशा परिस्थितीत लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील? प्रवासी ड्रायव्हर लोकांवर विश्वास कसा ठेवशील? आजकालच्या जमान्यात कुणीच कुणावर विश्वास ठेवायला मानत नाहीये, कुणीच विश्वास ठेवायला कारणीभूत नाहीये त्या गोष्टीला. कारण ते जे दिसतंय ना तेच भाडं देणार आहेत प्रवासी. ते असा कसा विश्वास ठेवशील तुमच्यावर? त्यांना असं भीती वाटते की मीटरमध्ये तुम्ही छेडछाड करताय, मीटरमध्ये काहीतरी गडबड करताय. प्रवाशाचं असं म्हणणं आहे. ही प्रवाशीची बाजू आहे, प्रवाशीची बाजू आपण जाणून घेतली पाहिजे. कर्तव्य आहे आपलं ते. आपण नाण्याला दोन बाजू असतात, एकाच बाजूचा विचार करून चालत नाही. प्रवाशाचं योग्य म्हणणं आहे की आम्हाला जे ऍप्लिकेशनवर दिसते आम्ही तेच पैसे देणार. पण इथं चुकतं कुणाचं माहितीये का? या कंपन्यांचं चुकतं. कंपन्या ऍप्लिकेशनवर पैसे दाखवून मोकळे होतात. प्रवासी आणि ड्रायव्हर लोकांवर भांडणं लावली, त्यांना त्यांचं कमिशन प्लॅटफॉर्म फी भेटली, बस. असंच आहे ना इथं, असंच चालू आहे. कोण कुणाचं नाहीये इथं. ज्याला त्याला आपलं घर भरायचंय, ज्याला त्याला आपल्या खिशात पैसा गोळा करायचा, बाकी गेलं तेल लावत तिकडं. मग कस्टमर पण हा विचार करतो की मला पण माझ्या सोयीनुसार कमी रेटमध्ये गाडी भेटली पाहिजे. ड्रायव्हर विचार करतो मला सोयीनुसार, माझ्या पद्धतीनुसार, जे माझ्या हक्काचं आहे, जे मला सरकारने दिलंय त्याच्याप्रमाणे पैसे भेटले पाहिजे. कंपन्या म्हणतात आम्हाला आमची प्लॅटफॉर्म फी कमिशन भेटलं पाहिजे, प्लस आमच्याकडे प्रवासी पण जास्त वाढले पाहिजेत. मग आम्ही तुमच्यात भांडणं लावू, नाहीतर तुमचे मुडदे पाडू, असं कंपन्यांचं कदाचित म्हणणं असेल. ही झाली प्रवाशाची बाजू. प्रवाशाला आपण दोष देऊ शकत नाही, कारण प्रवासी हा आपला देव आहे, आपला राजा आहे. आणि आपल्याला पोचणारा हा प्रवासीच आहे, कारण त्याच्यावरच आपलं पोट पाणी चालतं, त्याच्यावरच आपलं घरदार चालत असतं. आपण त्याला दोष देऊन, त्याला शिव्या देऊन, त्याच्यावर भांडणं तणणं करून, त्याला तोडून आपण आपलं घर भरू शकत नाही. ही सत्य परिस्थिती. या परिस्थितीला आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे देवाप्रमाणे प्रवाशांना पूजलं पाहिजे आपण, या कंपन्यांना नाही. या कंपन्यांना असं वाटतं की आपण गुलाम आहे यांची, आपण गुलामी करतोय. हे कितपर्यंत चालणार, कुठपर्यंत चालणार आहे? अहो ज्यावेळेस घाडा भरतो ना, फुटायला वेळ लागत नाही. अशाच या कंपनीचे पण भरत आलेले आहेत. कधी ना कधी फुटतील ते. कधी ना कधी यांच्यावर ईडीची कारवाई, नोटिसा बिटिसा काय ना काय होणार. तो विषयच नाही. यांची कंपनी कदाचित बंद पण पडू शकते. जशी आता ओला ढासळली आहे. तुम्हाला तर माहिती आहे इलेक्ट्रिक बाईकचं काय झालेलं आहे. ओला कंपनी पण बंद पडलेली. हे वेंडर लोक चालवतात. तसंच काहीतरी होणार. कसं इतकी तळतळ आहे ना, ड्रायव्हर लोकांची इतकी तळतळ घेतात आहे ना हे कंपन्यावाल्या. काय अधिकार आहे हो तुम्हाला? रेट ठरवण्याचा काय अधिकार आहे? तो जर सरकारने अधिकार आहे, सरकारला अधिकार आहे, सरकारने ठरवून दिलेला आहे रेट, तर कंपन्यांना काय अधिकार आहे? आहे का काय अधिकार कंपन्यांना रेट ठरवण्याचा? सरळ सरळ तुम्ही कमिशन घेताय, प्लॅटफॉर्म फी घेताय. रिक्षाबद्दल इथं बोलतोय मी, रिक्षाबद्दल. तुम्ही डायरेक्ट आहे ना, तिथं लिहा ना डायरेक्ट की जे काही भाडं असेल ते रिक्षावाला आणि तुमच्यात मीटर प्रमाणे. तुम्ही तिथं अमाऊंट पण टाकू नका, किंवा रिक्षावाला होऊन स्वतः मागतोय हे पण काही बोलू नका. फक्त तिथं बोला रिक्षावाला मीटर टाकणार,
मीटर प्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागणार. जर तो जास्त पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही राईड कॅन्सल करू शकता. असं काहीतरी करा ना. कशाला तुम्हाला एवढा ड्रायव्हर लोकांचा तळतळाट लागल? नाहीच लागणार ना. तर हे प्रवाशांचं आहे, प्रवाशांचं बरोबर आहे, योग्य आहे प्रवाशांचं. प्रवासी काही चुकत नाही. प्रवासी पण आता आपण जर गाडी बुक केली, आपण सोडा आपण ड्रायव्हर आहे, आपल्या घरच्यांनी गाडी बुक केली, आपल्या घरच्यांना वाटलं की कुठं जायचंय बाहेर, तर आपण पण हा विचार करणारच ना हो. आपण 4-5 ऍप्लिकेशन चालणार, कुठं कमी भाडं भेटतंय, कोण कमी मध्ये नेतंय, कोण मीटरवर नाही नेत, आपण पण ह्या गोष्टी करणार हो. आपण पण त्यांच्या जागी उभं राहून विचार करायला पाहिजे ड्रायव्हर लोकांनी. ते कुठं चुकत नाही. त्याच्यामुळं ते योग्यच आहेत, त्यांच्या जागे बरोबरच आहेत आणि ते आपले दैवत आहेत. हा विचार करून सर्व ड्रायव्हर बांधवांनी चाललं पाहिजे. आता दुसरी बाजू आहे ती ड्रायव्हर लोकांची. ड्रायव्हर लोकांचे पण खटके उडत असतात प्रवाशांबद्दल. तर कशामुळे उडत असतात? किंवा ड्रायव्हर लोकांना खरंच परवडतंय का? तर आता झालंय असं मित्रांनो, की ड्रायव्हर लोकांना हे ऍप्लिकेशनचे पैसे रेट परवडत नाही. खूप अवघड बिकट परिस्थिती झाली सध्या ड्रायव्हर लोकांची. म्हणजे बघा ना, ड्रायव्हरची गाडी गॅस सीएनजी पासून सगळं तो टाकणार, मेंटेनन्स पासून सगळं बघणार तो, बरोबर. कंपन्यांना कमिशन सुद्धा तोच देणार, प्लॅटफॉर्म फी सुद्धा तोच देणार. मग अशा परिस्थितीत ड्रायव्हर जर त्याच्या हक्काचं सरकारने जे ठरवून दिलेलं आहे तो ते मागतोय, तर तिथं ड्रायव्हरचं काय चुकलं हो? काय चुकतंय का ड्रायव्हरचं? प्रवासी पण बरोबर आहे, ड्रायव्हर पण बरोबर आहे. मग इथं चुकतंय कुणाचं? इथं चुकतंय या ओला उबर रॅपिडो सारख्या कंपन्यांचं, जे तुमच्या आमच्यात म्हणजेच प्रवासी आणि ड्रायव्हर लोकांवर भांडणं लावतात. कंपन्यांनी रेट आहे ना, रेट 500 रुपये ठेवू द्या किंवा 1000 रुपये ठेवू द्या किंवा 100-200 ठेवू द्या, प्रवासी तेवढा पैसे देतोच, 100% देतो. कारण त्याला ते पैसे दिसतात. तो फक्त दिसण्यावर विश्वास ठेवतो, बाकीच्या गोष्टींवर तो विश्वास ठेवू शकत नाही. त्याला कारण हे मीटरचे पैसे त्याला पोचल्यानंतर दिसत असतात. पण हिथं काय होतंय, अगोदरच पैसे दिसतात. हीच तर खेळी, हीच तर स्ट्रॅटेजी या कंपन्यांनी वापरलेली आणि म्हणून आज या कंपन्या प्लस मध्ये. मग आमचं ड्रायव्हर लोकांचं एवढंच म्हणणं आहे, एवढंच मागणं आहे की तुम्ही पैसे ना एक तर सरकारच्या मीटरच्या रेट नुसार दाखवा ऍप्लिकेशनवर किंवा दाखवूच नका. आम्ही असं पण तुम्हाला कमिशन देतोय, प्लॅटफॉर्म फी देतोच आहे. इथं राहिला प्रश्न कॅबवाल्यांचा. आता कॅबवाल्यांना मीटर नाहीये कॅबला, मग तो गुन्हाच ठरू शकतो, ते अनलिगलच ठरू शकतो. जर एखाद्या ड्रायव्हरने जर प्रवाशाकडे मागणी केली की मीटर प्रमाणे तुम्हाला भाडं द्यायला, इथं तरी रिक्षाला सरकारी मीटर दिलेला आहे, तो टाकू शकतो, इलेक्ट्रॉनिक मीटर आहे, रिक्षावाला कधी यातून बाहेर निघू शकतो, वाचू शकतो. पण कॅबवाल्यांचं तसं नाही. कॅबवाल्यांवर काय होतं माहितीये का, आर्थिक गुन्हा दाखल होतो की तुम्ही खंडणी मागताय प्रवाशाकडून, असा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यामुळं कॅबवाल्यांनी ना इथं लय सावध राहिलं पाहिजे. कस्टमर जर ऍग्री झाला, 10 पैकी एखादा कस्टमर ऍग्री होतो, त्यात काही वावगं नाही. भारी असतात कस्टमर, दिलखुलास असतात आणि मन मोकळं, मन स्वभाव त्यांचा मन मिळावा असतो. त्याच्यामुळे जे कस्टमर ऍग्री होतात ना, समजावून सांगा त्यांना. जे ऍग्री होतात त्यांना घेऊन जावा तुम्ही मीटर प्रमाणे, जे तुमचा 25, 23, 21 जो कॅबवाल्यांचा रेट आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन जावा त्यांना, काही हरकत नाही. पण जे कस्टमर ऍग्री होत नाहीत त्या कस्टमरला तुम्ही ऍप्लिकेशनच्या रेट्स नुसार पण नेऊ शकता, घेऊन जाऊ शकता. कारण तुमचं पण पोट आहे. किती बुकिंग कॅन्सल करणार करून करून दिवसभरात? भिकेला लागायची वेळ येईल ना. शेवटी कसं आहे, अवलंबून आहे तुम्ही त्या कंपन्यांवर. कॅब चालक जे आहेत ना, त्यांनी जर आयडी बंद केली तर काहीच करू शकत नाही, गाडी दारातच उभी ठेवायला. त्याच्यामुळं कस्टमरला पटवून सांगा, पटले तर ठीक, नाहीतर बाबा चल त्या रेटनुसार. लईच वाद झाला तर कॅन्सल करा, बुकिंग जागेवर कॅन्सल करू शकता तुम्ही. त्यांच्यावर भांडणं, त्यांच्यावर वाद घालणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं, तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. कॅब ड्रायव्हर बांधव आहेत त्यांना माझं सांगणं,
रिक्षावाल्या बांधवांना पण माझं सांगणं आहे की प्रवाशांवर जास्त तकतक करू नका, जास्त वाद घालत नका बसू. जे पदरात पडते ते पदरात पाडून घ्या. सध्याचा काळ लय वाईट आहे, खूप वाईट काळ आहे आणि येणारा याच्यापेक्षाही वाईट काळ आहे. सध्या कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. उद्याचा काळ असं आहे ना, लोक एकमेकांना ना तोडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असा काळ उद्याचा येणार आहे. कलियुगाची सुरुवात जी म्हणतो ना आपण सुरुवात झालेली आहे. कलियुग आणि कलियुग संपायला वेळ लागणार, वेळ भरपूर वेळ लागणार. कसा वेळ लागणार माहितीये ना, हे आपला असंच हाल होणार. कलियुग संपायला बाकीचे 3 युग तर संपले, पण कलियुग संपायला लय वेळ लागणार. हे असेच हाल होणार आपले. आपलं वय कमी कमी होत जाणार. 150 वर्ष जगणारा माणूस आज कुठंतरी 50 मध्येच मारायला लागलाय हार्ट अटॅकने. ही सुरुवात आहे कलियुगाची. या पृथ्वीवर आहे ना फक्त चांगली माणसं आहेत ना, जी चांगली माणसं ती गायबच होणार आहे, झालेलीच आहे. खेड्यापाड्यात तुम्हाला दिसतात का म्हातारी म्हातारी जे जीव लावत होते तुम्हाला, प्रेमानाचा हात तो फिरवत होते, ती माणसं कुठं नाहीशी झालेली आहेत आणि ते हळूहळू हळू सगळे गायब होणार. या पृथ्वीवर फक्त आहे ना द्वेष, मत्सर, एकमेकांची ईर्ष्या, बलात्कारी, चोर, लुटमार ही लोकच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर कलीचा जन्म होऊन मग सगळं नष्ट होणार, अशी गत झालेली आहे. ते ड्रायव्हर लोकांना माझं एवढं सांगणं आहे की जास्त कटकट किरकिर करू नका, वाद घालू नका. कस्टमरला समजावून सांगा. कस्टमर म्हणला ठीक बाबा मीटरने येतो तर घेऊन जावा. कस्टमर नाही म्हणला मी मीटर प्रमाणे नाही देणार पैसे, जे ऍप्लिकेशनवर दिसतं तेच देणार, त्याच्याप्रमाणे घेऊन जावा. जर लईच वाद झाला तर तुम्ही पण ती कॅन्सल करून टाका ट्रिप. जास्त वाद घालत बसू नका कस्टमरवर. वादाने वाद वाढतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नातून आपलाच घात होतो. मित्रांनो, याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.